तुर्तास वळूयात राजकीय महत्त्वाच्या बातमीकडे। महायुतीतनं आता अजित पवारांच्या एक्झिटसाठी तगडी फिल्डिंग सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। तर जागा वाटपाचा हा मुद्दा समोर करून अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची रणनीती आखली जाते अशी ही माहिती सूत्रांकडून कळतेय। तर महायुतीमध्ये राहिल्यास कमीत कमी जागा घेऊन अजित पवारांना निवडणूक लढवावी लागेल आणि ही तडजोड स्वीकारायची नसेल तर वेगळे होऊन लढण्याशिवाय त्यांना पर्याय उरणार नाहीये असं सूत्रांचं म्हणणं आहे। अशातच अनेक मतदारसंघांमध्ये अजित पवारांच्या आमदारांविरोधात भाजपचे इच्छुक तयारी करत असल्यानं अजित पवारांची कोंडी होत असल्याचंही पाहायला मिळतंय। त्यामुळे आता जागा वाटपातील अपेक्षाभंगाचं कारण देत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। यामध्ये भाजपची 160 ते 170 जागा लढवण्याची तयारी असल्याचं कळतंय। त्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 100 जागा हव्यात, तर एकनाथ शिंदे कमीत कमी 90 जागा तरी पदरी पाडणार आहेत। अजित पवारांची कमीत कमी 60 जागांची मागणी आहे, तर अजित पवारांची केवळ 25 ते 30 जागांवरच बोळवण होणार असल्याचंही या ठिकाणी सूत्रांकडून कळतंय।